नमस्कार, बदलापूर व्हॉइस न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। श्री रमेश सोळसे जनसेवार्थ फाउंडेशन यांच्या माध्यमातून सोळसे गार्डन बदलापूर पूर्व छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि प्रभागातील सर्व नागरिकांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी खरं तर हे महत्त्वपूर्ण आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि या आरोग्य शिबिर प्रसंगी आपण बघू शकतो कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे बांधकाम सभापती आयोजक रमेश सोळसे आपल्याला पाहायला मिळतात। सोबतच स्थानिक नगरसेविका हर्षदा रमेश सोळसे हे देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, भारत माता की जय, जय मंदार सदानंदाचा येकोट, दैवत खंडेराय महाराज की जय, पार्वती पते हर हर महादेव। छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात राहणाऱ्या सर्व नागरिकांसाठी खरं तर हे भव्य दिव्य आयोजन करण्यात आलेलं आहे। या आरोग्य शिबिरामध्ये नेत्र तपासणी असेल, संपूर्ण डोळ्यांची चाचणी करणे असेल, नाडी तपासणी असेल, असे विविध उपक्रम जे आहेत ते राबविण्यात आलेले आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे आपण बघू शकतो श्री रमेश सोळसे जनार्थ फाउंडेशनच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम या संपूर्ण परिसरामध्ये राबवले जातात। आजही सोळसे गार्डन MIDC रोड बदलापूर पूर्व छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आपण जर पाहिलं तर या महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि परिसरातील स्थानिक रहिवासी आपल्याला मोठ्या संख्येने या आरोग्य शिबिरामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात। आणि दोन ठिकाणी खरं तर हे भव्य दिव्य आयोजन आहे। आता आपण या सभागृहामध्ये पाहतो, दुसरीकडे गार्डनमध्येच आपण जर पाहिलं तर तिथेही अशाच प्रकारे हे भव्य दिव्य आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि ज्यांच्या माध्यमातून हे भव्य दिव्य आयोजन करण्यात आलेलं आहे ते बांधकाम सभापती रमेश सोळसे असेल, सोबतच स्थानिक नगरसेविका हर्षदाताई रमेश सोळसे असेल आपल्याला पाहायला मिळतात। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। श्री रमेश सोळसे जनसेवार्थ फाउंडेशनच्या माध्यमातून कायमच वेगवेगळे उपक्रम परिसरातील स्थानिकांसाठी राबवले जातात। आजही भव्य दिव्य आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं। नक्कीच आम्ही या उद्यानाचं ज्या वेळेपासून सुरुवात केली, नानासाहेब धर्माधिकारी उद्यान, या उद्यानामध्ये आम्ही विविध उपक्रम राबवतच असतो। तर आजच्या दिवशी रविवारी आरोग्य सप्ताह मोफत आरोग्य तपासणी या शिबिरातर्फे दिंडोरी प्रतिष्ठान स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानातर्फे या ठिकाणी आज हे शिबिर राबवलं गेलेलं आहे। आणि या ठिकाणी नाडी तपासणी त्याचबरोबर मोफत डोळे तपासणी शिबिर सुद्धा या ठिकाणी राबवलं गेलेलं आहे की जेणेकरून विविध महिलांचे जे काही विकार आहेत त्यावरती इथे इलाज व्यवस्थित उपचार या ठिकाणी दिला जाईल। महिलांचे विकार असतील, मूतखडा, कॅन्सरसारख्या, आत्ताच मला त्या महिलांनी सांगितलं की कॅन्सरसारख्या भयानक आजारावरती सुद्धा 3000 पेशंट या ठिकाणी आतापर्यंत बरे होऊन गेलेले आहेत। तर इतकी चांगली सेवा आपल्याला ते देत आहेत। तर मी अजूनही नागरिकांना विनंती करेल की आता सकाळी 8 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत टायमिंग आहे। तर आजूबाजूच्या परिसरातील सर्व नागरिकांनी येऊन या नाडी तपासणी शिबिराचं आणि डोळे तपासणी शिबिराचं नक्कीच आपण लाभ घ्यावा अशी मी सगळ्या नागरिकांना विनंती करते। सर, मोठ्या प्रमाणात स्थानिकांचा प्रतिसाद मिळतो, अनेक नागरिक सकाळपासून या आरोग्य शिबिराला भेट देत आहेत। परमपूज्य गुरु माऊली अण्णासाहेब मोरे अभिषेचन आरोग्य सप्ताह यांच्या माध्यमातून आपल्या इथे नाडी तपासणीचं शिबिर चालू आहे। आणि मी आमचे जे इथले दररोज आमच्या ह्या सगळ्या महिला भगिनी असतात इथे स्वामींचं करत असतात आणि त्याच्यातले 2 आपले महेश कळसकर आणि सीमा कळसकर यांनी पुढाकार घेऊन हे शिबिर आयोजित इथं केलेलं आहे। त्याच्याबद्दल मी त्यांचा पण आभार मानतो आणि मी आमच्या सगळ्या महिला भगिनींचा आभार मानतो आणि त्यांना सांगतो आपण असेच सगळ्यांनी एकत्र होऊन असे वेगवेगळे उपक्रम आपण इथे करत जाऊ आणि सगळ्यांनी याच्यात हिरिरीने भाग घ्यावा। आणि बाहेर डोळे तपासणीचं पण शिबिर आहे, त्याचा पण सर्व आजूबाजूच्या परिसरातील बदलापूरच्या नागरिकांनी लाभ घ्यावा, मी एवढंच सांगतो त्यांना। सर, रमेश दादा असतील, हर्षदा वहिनी असेल, यांचं कायमच पाठबळ मिळतं आणि आजही उत्स्फूर्त असा प्रतिसाद आजच्या आरोग्य शिबिराला मिळतो। मी परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या प्रतिष्ठानतर्फे, स्वामी समर्थांच्या प्रतिष्ठानतर्फे आणि आमचे स्थानिक नगरसेवक श्री रमेश जनार्दन सोळसे व नगरसेविका हर्षदा रमेश सोळसे यांच्या
जन आरोग्य याच्यातर्फे जे राबवलं जातं फ्री शिबिर, या शिबिराला ज्या पद्धतीनं प्रोत्साहन मिळतं आहे, उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे, तर भविष्यामध्ये पण मी आणखी विनंती करतो नगरसेवक साहेबांना आणि नगरसेविकांना पण की अशा उपक्रमामध्ये आणखी तुमचं सहकार्य मिळत आपल्या ह्या विभागाचा भरभराट आणि पूर्ण विभाग आमचा हा वॉर्ड पूर्णतः आरोग्यविरहित व्हावा ही इच्छा मी ठेवतो आणि ही स्फूर्ती आम्हाला स्वामींच्याकडून सर्वांना मिळावी हीच शुभेच्छा. सर, भव्य दिव्य आयोजन करण्यात आलेलं आहे. रमेश सर असतील, हर्षदा वहिनी असतील, यांचं कायमच पाठबळ मिळतं आणि आजही आपल्या परिसरातील स्थानिकांसाठी भव्य दिव्य आरोग्य शिबिराचं आयोजन. यावर सुद्धा रमेश सोळशे आणि आमच्या सर्वांच्या मॅडम हर्षदा मॅडम सोळशे यांनी अगोदर आमच्या सर्वांसाठी खूप सारे उपक्रम राबवलेत. पण या उपक्रमा अगोदर सुद्धा आम्ही या ठिकाणी उपक्रम राबवले होते. त्यातला एक उपक्रम म्हणजे डोळ्यांचं शिबिर भरवलं होतं. त्या डोळ्या शिबिरामध्ये लोकांचे हजारो लाखोचे बरेचसे ऑपरेशन होते. ते मोफतमध्ये ऑपरेशन आम्ही लोकांना अवेलेबल करून दिले. त्याचप्रमाणे तुम्ही या ठिकाणी पाहत असाल तर या ठिकाणी रोज सकाळी आणि संध्याकाळी कांसाडी फूट मसाज या ठिकाणी माणसांना मोफत सेवा आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामार्फत आम्ही बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की लोकांना उपलब्ध करून देतोय, जेणेकरून कोणत्याही समाजामध्ये कोणता दुर्बल घटक असू दे, कोणताही घटक असू दे, सर्व लोकांना बोलतो यामध्ये बोलतो लोकांना या प्रकारच्या फॅसिलिटी आम्ही प्रोव्हाइड करतोय. पण आज तुम्ही बघत असाल मोफत नाडी परीक्षण केंद्र, त्याचबरोबर लोकांना आम्ही डोळ्यांसाठी पण असणारे एक तपासणी केंद्र आम्ही उभारलेलं आहे, जेणेकरून लोकांचा एक शारीरिक आरोग्य आणि सगळ्या दृष्टीने लोकांचा विकास व्हावा. यासाठी आम्ही सर्वांसाठी प्रत्येक वेळेला रमेश दादा सोळशे आणि हर्षदा मॅडम सोळशे असे उपक्रम राबवत असतात. त्यातून आम्हाला तरुण पिढीला नक्कीच आम्हाला एक नवीन ऊर्जा मिळते. थँक्यू. स्थानिकही आपल्यासोबत जोडलेले आहेत. काही उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. आरोग्य शिबिर आहे. रमेश सोळसे असतील, हर्षदा वहिनी असतील, यांच्या माध्यमातून कायमच वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन आपल्या प्रभागामध्ये करण्यात येत असतं. I feel really happy to be part of this camp. This camp is not only about medical camp but also about to take care of our community. I would like to thank for all Ramesh Solshe sir and Harshada madam for their vision and dedication toward the social work. Because of them, many people are getting opportunity to take care of their health. And such initiative, because of such initiative, many people are getting different types of facility, and it creates the positive difference in the society. I hope many more events like this will happen in the future as well. And I really want to appreciate all the efforts of all the director and entire team behind this such initiative. Thank you. डॉक्टरही आपल्यासोबत जोडलेले आहेत. मॅडम, कशा प्रकारची तपासणी या ठिकाणी आपण स्टुडंट कोणकोणत्या आजारावर आपण या ठिकाणी तपासणी करणार? परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण इथे हे शिबिर भरवलेलं आहे. सोळशे श्री व सौ यांनी संधी उपलब्ध करून दिली. तर आता हे जे नाडी परीक्षण आहे आपल्या दिंडोरपीठ मार्गातून केलं जातं, तर कॅन्सर, डायबिटीस, BP, पोटाचे विकार, स्किनचे विकार, मूतखडा, त्वचाचे विकार, त्याच्यानंतर ब्रेनचे विकार, या सगळ्यासाठी आपल्याकडे औषधं उपलब्ध आहेत. इथं आपण नाडी परीक्षण करतो आणि आपली औषधं जी आहेत ही आपल्या औषधांना श्री स्वामी समर्थ परमपूज्य गुरुमाऊलींचा आशीर्वाद आहे. औषधामध्ये एक विशिष्ट प्रभाव आहे, म्हणजे आध्यात्मिक एनर्जी आहे. त्यानंतर आपण पाहिलं असेल की औषधं ही अल्प दरामध्ये आहेत आणि नाडी परीक्षण हा म्हणजे सेवेचा हा भाग आहे. आणि माऊलींच्या वाढदिवसानिमित्त हे आता 8 दिवसापासून हे शिबिर संपूर्ण बदलापूर याच्यामध्ये आपण घेत आहोत. तर हे शिबिर चालूच राहणार आहे 5 वाजेपर्यंत. जवळजवळ सगळ्या आजारावर इथं औषधं उपलब्ध आहेत. सर, उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे, काय सांगा? आम्ही सर्वप्रथम सोळशे साहेबांचं दोघांचं अभिनंदन करतो की आम्हाला संधी दिली. गेली 8 दिवस, आज हे खरोखर आज एका दिवशी माऊलींचा वाढदिवस आहे. वाढदिवस आम्हाला एक संधी मिळाली आपल्या सर्वांना सेवा करण्याची. संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये गेले 8 दिवस चांगला प्रतिसाद मिळून जे अनेक असाध्य आजार लोकांना आर्थिक कारणामुळे घेऊ शकत नाही किंवा जाऊ शकत नाही, भेटू शकत नाही, यांच्यासाठी गुरुमाऊलींचा हा उद्देश आहे की जर रुग्ण येत नसेल तर आपण रुग्णाकडे जाणे गरजेचं आहे. आयुर्वेद चांगले आपले औषध जे आहेत, ह्या औषधं कॅन्सर आहे, डायबिटीज, अनेक जे असाध्य आजार आहे कायम घ्यायला लागतात, हे त्याचं प्रमाण कमी होऊन ऑपरेशन टाळावं हा उद्देश असून डॉक्टरला आपण आजारी पडलो जातो, पण आपण डॉक्टर स्वतः जर त्यांच्याकडे गेलो, त्यांना काय आपण सूचना काय दिल्या, कशा पद्धतीने काय राहायला पाहिजे, काय केल्यानंतर आपले आजार कमी होतात, हे जर आपण त्यांना मार्गदर्शन केलं तर बऱ्याच प्रकारचे आपल्याला आजार कमी होताना दिसतील. कारण हे लोकांना ते माहीत नाही की गरजच आपल्यासाठी 50 बेडचं आयुर्वेद हॉस्पिटल आहे, 1000 बेडचं हॉस्पिटल बांधायचं चालू आहे. पुढचे आपल्याला जो मेळावा येणार आहे त्या मेळाव्यापर्यंत आपले हे हॉस्पिटल चालू होईल. हे सर्व जनकल्याण माध्यमातून चालू आहे, आपल्या सर्व लोकांच्या सान्निध्यातून चालू आहे. 1 रुपयाचं दान पुण्य महाने माध्यमातून अशा अनेक सभासद आहेत, ते 10 वर्ष आपल्या सभासद देतात. ते
नक्कीच आपण पाहिलं उत्स्फूर्त असा प्रतिसाद स्थानिकांचा रहिवाशांचा या आरोग्य शिबिराला मिळताना पाहायला मिळतोय. श्री रमेश सोळसे जनसेवार्थ फाउंडेशनच्या माध्यमातून हे भव्य दिव्य आयोजन करण्यात आलेले आहे. या परिसरातील नागरिकही आपल्यासोबत जोडलेले आहेत. काही उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. रमेश दादा असतील, रचना वहिनी असतील, त्यांच्या माध्यमातून हे आयोजन करण्यात आलेलं आहे. काय सांगा? आयोजन इथं खूप चांगल्या पद्धतीने आहे. तसंच इथं दर गुरुवारी आरती होते, तर त्या दिवशी या औषधी सुद्धा इथं उपलब्ध होतात. गेल्या 10 वर्षापासून आम्ही या औषधींचा प्रचार प्रसार लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. तर अनेक लोकांच्या महिलांच्या याच्यातून थायरॉइड नील झालेलं आहे, हजारो लोकांचे कॅन्सर दूर झालेले आहेत. तसंच आपल्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिलांना जो आहे त्रास तो म्हणजे व्यसन, तर ते व्यसनमुक्ती काढा सुद्धा आमच्या या गुरुमाऊलींनी काढलेला आहे. त्याच्यातून सुद्धा त्र्यंबकेश्वरच्या आजूबाजूच्या पाड्यांवरचे हजारो लोकांना व्यसनमुक्त झालेले आहे. असा हा औषधांचा अनुभव आम्हाला आलेला आहे. श्री स्वामी समर्थ. नक्कीच आपण पाहतो औषधही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि नेत्र तपासणी सोबतच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर नाडी परीक्षण देखील होत आहे आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो लोकांचा मिळतो. औषधही या ठिकाणी दिली जात आहेत. व्यसनमुक्ती काढा देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि आज दिवसभर हे आरोग्य शिबिर या ठिकाणी सुरू असणार आहे आणि नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आणि पाठीमागे गार्डनमध्ये आपण जर पाहिलं तर तिथे नेत्र तपासणी शिबिर देखील सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मला आज या ठिकाणी जातीने अजून एक उल्लेख करावासा वाटतोय की आपलं हे जे नानासाहेब धर्माधिकारी उद्यान आहे, हे जर तुम्ही अगोदर आजूबाजूला या परिसरामध्ये म्हणजे आम्ही नगरसेवक होण्याच्या अगोदर जर या आजूबाजूच्या परिसरातून कोणी फिरलं असेल तर आपल्याला त्याची माहिती असेल की इथे एक फक्त डम्पिंग ग्राउंड होतं. म्हणजे पूर्ण बदलापूर शहरातला कचरा या ठिकाणी आणून टाकण्याचं काम या ठिकाणी केलं जायचं. पण रमेश जनार्दन सोळसे यांनी त्यावेळेस मनावर घेतलं की नाही अरे या जागेचं काहीतरी सुशोभीकरण आपण या ठिकाणी केलं पाहिजे आणि त्यांनी मनावर घेतलं आणि त्याप्रमाणे या ठिकाणी आज नानासाहेब धर्माधिकारी उद्यान आपल्याला हे बघायला मिळते. आणि या उद्यानामध्ये तुम्ही जर बघितलं तर सकाळी संध्याकाळी लहान मुलांसाठी सुद्धा खेळणी आपण लावलेली आहेत. त्याचबरोबर सकाळी आणि संध्याकाळी मॉर्निंग वॉकसाठी, संध्याकाळी वॉकिंगसाठी ज्येष्ठ नागरिक म्हणा बरेचसे लोक या ठिकाणी या उद्यानाचा लाभ आपल्याला या ठिकाणी घेताना दिसतात. आणि त्याचबरोबर आपण या ठिकाणी व्यायामशाळेचं साहित्य लावलेलं आहे. आत्ता आपण इलेक्शनच्या 2-3 महिने अगोदरच आपण या ठिकाणी कास्य थाळी, मोफत कास्य थाळी आपण या ठिकाणी चालू केलेली आहे. तेव्हाही बरेच जण असं म्हणायचे की इलेक्शन आहे म्हणून हे मोफत ठेवलंय, तर असं नाहीये. इलेक्शन झाल्यानंतर सुद्धा आम्ही कंटिन्युटी तीच ठेवलेली आहे की ते मोफत कास्य थाळी सगळ्यांना आपण अवेलेबल केलेली आहे. त्याचबरोबर आपण इथे योगाचे क्लासेसही अगोदर 2-3 महिने आपण योगाचे क्लासेस घेतलेले होते. जे काही उपक्रम आपल्याला राबवता येतील ते उपक्रम आपण या ठिकाणी लाभवत असतो की जेणेकरून आजूबाजूच्या परिसरातील सर्व नागरिकांना त्याचा उपभोग घेता यावा, त्याचा फायदा घेता यावा. यासाठी समाजसेवा म्हणून रमेश सोळसे आणि मी हर्षदा सोळसे नेहमीच आम्ही प्रयत्न करत असतो आणि यापुढेही आम्ही सातत्याने जे काही उपक्रम आम्हाला रमेश जनार्दन सोळसे फाउंडेशनतर्फे आम्हाला आमचे 2 सहकारी सुद्धा आहेत, ऋषिकेश सुर्वे आणि अनिकेत सुर्वे दादा, हे दोघंही आम्हाला नेहमीच मदत करत राहतात यासाठी. आणि आम्ही आमच्या या माध्यमातून अनेक कार्यक्रम यापुढेही आम्ही राबवत राहू असं मी या ठिकाणी आपल्याला आश्वासन देते. धन्यवाद. नक्कीच आपण पाहिलं तर संपूर्ण उद्यानाचाही कायापलट जो आहे तो बांधकाम सभापती रमेश सोळसे असतील, स्थानिक नगरसेविका हर्षदा रमेश सोळसे यांच्या माध्यमातून झालेला आहे. आणि याच उद्यानामध्ये आपण जर पाहिलं तर सेवार्थ धर्माने श्री रमेश सोळसे जनसेवार्थ फाउंडेशन यांच्या माध्यमातून ही सगळी सेवा केली जाते आणि आज हे आरोग्य शिबिर भरविण्यात आलेलं आहे. आणि या परिसरातील नागरिकांचा, स्थानिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आजच्या या आरोग्य शिबिराला मिळताना आपल्याला पाहायला मिळतं. बदलापूर शहरात अशीच प्रत्येक बातमी, प्रत्येक घडामोडी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत राहू. बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील बातम्या पाहण्यासाठी आताच बदलापूर वॉइसला फॉलो करा.